3 वर्षापासून इथे लागणारा मला उत्पादन खर्च फारच कमी. खर्च म्हणजे नसल्यासारखाच आहे. नलीन कुकडेंच्या संत्रा बागेला आज एक पैशाचं रासायनिक खत किंवा रासायनिक कीटकनाशकांचा फवारा घ्यावा लागत नाहीये. याचं कारण म्हणजे त्यांनी 6 वर्षांपूर्वीच खर्चमुक्त, विषमुक्त, झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब केलाय. पण पूर्वी तशी परिस्थिती नव्हती. मी सर्व डी-ए-पी वगैरे त्यामध्ये झिब्रॅलिक ॲसिडचा फवारा, त्याच्यानंतर 2,4-डीचा फवारा, संत्र्याची गळ नाही झाली पाहिजे म्हणून फवारा, त्यानंतर सल्फरचा फवारा, लाल्या नाही आला पाहिजे म्हणून फवारा, त्याच्यानंतर डायसेन एम-झेडचा फवारा, असे 6-7 फवारे म्हणजे प्रत्येक वेळेस राहायचे संत्र्याच्या झाडावरती. आणि ह्याच्यामुळे काय व्हायचं की याच्यावरचा जो खर्च आहे, तो खर्चसुद्धा म्हणजे ज्यावेळेस संत्रे येत होते, संत्र्यापासून मिळणारं उत्पादन आणि उत्पादन खर्च याचा काहीच ताळमेळ बसत नव्हता. नलीन कुकडेंनी MSc B.Edचं शिक्षण घेऊन 1996 पासून आधुनिक पद्धतीनं शेतीला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे 31 एकर शेती आहे. यामध्ये संत्र्याचं पीक ते प्रामुख्यानं घेतात. सध्या त्यांच्याकडे 9.5 एकरात 11 वर्षांची संत्रा बाग आहे. याचं नियोजन ते मृग आणि आंबिया बहरात करतात. 4.5 एकर मृगबागेत त्यांनी हळदीचं आंतरपीक घेतलंय, तर 5.25 एकरात सध्या आंबिया बहर घेतलाय. संत्रा शेतीचा खर्च वाढल्यानं ते त्रस्त होते. 7 वर्षांपूर्वी त्यांना झिरो बजेट तंत्राची माहिती मिळाली. मग मनोज जवळजाळांच्या मदतीनं त्यांनी या तंत्राचा 1 एकरावर प्रयोग केला. त्यातून दिलासा मिळाल्यानंतर आज त्यांनी संपूर्ण क्षेत्रावर याचा स्वीकार केलाय. केवळ जीवामृत आणि दशपर्णी अर्काच्या जोरावर ते बागेचं नियोजन करतात. या संत्र्याच्या बगीच्याला आम्ही एका महिन्याला 2 म्हणजे एका एकरला 2 ड्रम एवढं जीवामृत मी देतो. माझ्याकडे 28 गायी आहे. त्याच्यामुळे जीवामृताची मला तेवढी अडचण भासत नाही. तसं सरांच्या सांगण्याप्रमाणे जीवामृत हे जवळपास एका एकरला 1 ड्रम असायला पाहिजे. पण माझ्याकडे जरा तो जास्त असल्यामुळे मी संत्र्या झाडाला म्हणजे प्रत्येक महिन्याला 2 टाकतो. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आमचा प्रयत्न राहतो की सर्वात जास्त जीवामृत हे संत्र्याच्या झाडाला मिळालं पाहिजे. कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये ह्युमिडिटी खूप जास्त असते आणि त्या याच्यामध्ये जीवाणूची संख्या फास्ट मल्टिपल होते. तर त्याच्यामुळे आमची अशी इच्छा असते की याच्यामध्ये सर्वात जास्त जीवामृत टाकायला पाहिजे. तर ह्यावेळेस मी 3 ड्रमच्या तिथपर्यंत एका महिन्याला एकरी जीवामृत देऊ शकलो. झिरो बजेट तंत्रात आच्छादनाला महत्त्व आहे. यासाठी ते शेतातलं तण काढत नाहीत. याचा सजीव आच्छादन म्हणून वापर ते करतात. पर्यायानं पिकाला पाण्याची बचत होते. याच्यामध्ये जे तण आहे ते हिरवं मल्चिंग असते. त्याच्यानंतर हे ड्राय झाल्यानंतर आपोआपच ते तण तिथे पडते. त्याच्यानंतर ड्राय मल्चिंग होऊन जाते तिथे. आणि याच्यामुळे एक फायदा असा होतो की उन्हाचं जे हे राहते सूर्यकिरण जे असते ते डायरेक्ट जमिनीपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे जमिनीचा ओलावा सुटत नाही तिथे आणि त्या आच्छादनामुळे संत्र्याला खूप फायदा होऊन जातो. आज कुकड्यांकडे 30 देशी गायी आहेत. त्यामुळे त्यांना भरपूर जीवामृत देणं अतिशय सोपं झालंय. आज ते एका एकराला महिन्याकाठी 200 लिटर जीवामृताचा 1 ड्रम देतात. गेल्या 6 वर्षात रसायनांचा वापर बंद केल्यानं कुकड्यांचं पीक निरोगी तर झालंय, शिवाय झाडांची वजन सोसण्याची ताकद देखील वाढली आहे. त्यामुळं आज त्यांना संत्र्यांना आधार द्यायची गरज भासत नाही. संत्र्याची वाढ झाल्यावर वाकलेल्या फांद्यांना बासांचा आधार द्यावा लागतो. मात्र नलीन कुकडे यांच्या शेतातील एकाही झाडाला बासाचा आधार नाही. आणि हेच झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं वैशिष्ट्य आहे. या संत्र्याचा रंग आणि चव सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळेच ही बाग जी आहे ती अतिशय आदर्श अशी बाग म्हणता येईल. आज कुकड्यांच्या बागेतला संत्रा काढणीसाठी तयार झालाय. 600 झाडांपासून त्यांना अंदाजे 40 ते 42 टन संत्रा उत्पादनाची अपेक्षा आहे. एका झाडाला 140 ते 190 ग्रॅम वजनाची किमान 800 ते 1,500 फळं लगडली आहेत. याची विक्री सरासरी 16,000 रुपये टनानं होणार आहे. यापासून त्यांना 6.5 ते 7 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे. यापैकी मजुरी आणि जीवामृतासाठी येणारा 30 ते 40 हजारांचा खर्च वगळता किमान 6 ते 6.5 लाखांचा नफा अपेक्षित आहे. आज मी इथे 40 टन इतका माल अपेक्षित धरलेला आहे. आणि आजचा जो रेट आहे 16-18चा जो रेट चालू आहे त्या याच्याप्रमाणे 16 चौक 64 6.5-7 लाखाचा अंदाज मला इथे आहे.
जवळपास मागच्या 3 वर्षापासून इथे समजा पाहिलं तर 4.5-5 लाख आणि आता यावेळेस जे होईल म्हणजे 6 लाखाचा तरी 6-6.5 लाखाचा खर्च वजा जाता मला इथे नफा मिळेल. सध्या काटोल तालुक्यातले अनेक संत्रा उत्पादक झिरो बजेट तंत्राचा अवलंब करू लागलेत. झिरो बजेट तंत्राचा यशस्वी वापर करणाऱ्या मनोज जवंजाळांच्या पुढाकारानं दीपक बुटेंना या तंत्राचा फायदा झालाय. त्यामध्ये फरक मला असा जाणवला की रासायनिक पद्धतीच्या शेतीमध्ये खर्च भरपूर येऊन राहिला होता आणि त्यानंतर मग मी या शेतीकडे झिरो बजेट नैसर्गिक शेतीकडे वळलो आणि त्यात मला खर्च काहीच नाही आला. याच्यामध्ये संत्र्याची क्वालिटी पण चांगली झाली. मुख्य म्हणजे माझ्या बागेमध्ये डिंक्या रोग होता पहिले, तर त्याचा आज संपूर्ण नायनाट झालेला आहे. आजूबाजूचे लोक बघत होते की हे काय करत आहे म्हणून. त्यांना थोडंसं वेगळं वाटत होतं की हा प्रयोग कोणी करत नव्हतं तिथे आतापर्यंत. आणि मी टाकलं, पुन्हा पावसाळ्याभर टाकलं, कमीत कमी एका झाडाला 15 ते 20 लिटर. आणि मला त्याचे चांगले अनुभव आले. ह्यावर्षी माझ्याकडे आंब्या बहार होता आणि संत्र्याची क्वालिटी पण छान होती. विदर्भातल्या संत्रा उत्पादकांना सरकारच्या धोरणाबरोबर निसर्गाचा देखील वारंवार फटका बसतोय. अशात रासायनिक खतं आणि कीडनाशकांच्या वाढत्या खर्चानं शेतकऱ्यांचा खिसा कापला जातोय. यावर झिरो बजेट शेतीचं तंत्र हे एक किफायतशीर उत्तर असल्याचं काटोलच्या संत्रा उत्पादकांनी दाखवून दिलंय. डिंक्या रोगामुळे विदर्भातील हजारो एकरातील संत्र्याच्या बागा नष्ट झाल्या. मात्र झिरो बजेट नैसर्गिक पद्धतीनं केलेल्या संत्र्याच्या बागेत कुठंही डिंक्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. रासायनिक खतांचा खर्च नाही, रासायनिक फवारणींचा खर्च नाही. अतिशय कमी खर्चात चांगलं उत्पादन या पद्धतीमध्ये घेता येतं. त्यामुळं विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी झिरो बजेट नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करायला मुळीच हरकत नाही. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर. झिरो बजेट नैसर्गिक शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकरांनी काटोल तालुक्यात डिंक्यामुक्त संत्रा बागांसाठी गेल्या 10 वर्षांपासून अभियान सुरू केलंय. त्यांच्या या कामात मनोज जवंजाळ यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. झिरो बजेट तंत्र कसं फायद्याचं ठरलंय ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तयार झाल्याचं आता एक नलिन कुकडे आता इंटरव्ह्यू देऊन गेला, स्वप्नील दोट्टे आहे किंवा दीपक बुटे आहे. तर आम्ही काटोलमध्ये हे जे एक मिशन राबवलं म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं गुरुजीच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये असं आढळून आलं आम्हाला की मागच्या 3-4 वर्षामध्ये आम्ही उत्पादन तर वाढवलं, तुम्ही बघितलं आता कलर पण चांगला आहे, टेस्ट पण चांगली आहे, आमचं प्रॉफिट वाढलं. पण सोबतच विदर्भामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये ज्या डिंक्यामुळं बागा नष्ट होत चालल्या आहे आणि शेतकऱ्यामध्ये जे उदासीनता निर्माण झालेली आहे नवीन बागा लावण्याची, विशेष म्हणजे तरुण पिढी ज्या पिढीकडे मी आणि आमचे गुरुजी सर्व आशेने बघतात, ते सुद्धा याच्यामध्ये थोडेसे निराश झालेले होते. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये जे आम्ही तपस्या काम करत आहे याच्यामध्ये मिशनमध्ये, तर असं आढळून आलं की आमच्या जे नैसर्गिक शेतीच्या झिरो बजेट तंत्रामध्ये डिंक्या आम्हाला शोधूनही सापडत नाही. आणि त्याला कारण म्हणजे आमचं जे नियोजन आहे ते नियोजन असं आहे की पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे मे महिन्याच्या शेवटी आम्ही दोन्ही झाडाच्या मधातून एक फुटाचा जो आम्ही चर करतो, त्याच्यामध्ये बैलाच्या माध्यमातून एक चांगला दांड खोल करून ठेवून देतो. त्याच्यामुळं जे अनावश्यक पाणी आहे पावसामध्ये, जेव्हा जास्त पावसाळा होतो तेव्हा ते पाणी निघून जातं. हे पहिलं सूत्र आमचं आहे. दुसरं असं आहे की बागेमध्ये आम्ही चवळी किंवा बोरू किंवा धेंचा याचा आम्ही मे महिन्यातच फुकून ठेवून देतो, म्हणजे वखरबाई करून जेव्हा आपण दाण करतो तेव्हा. तर पाऊस पडल्यानंतर तो जो निघतो चवळी, धेंचा किंवा बोरू मिक्स असतं सर्व, तर याच्यामध्ये वातावरणातलं नत्र ओढून ते झाडाला दिलं जातं. त्याच्यामुळं झाड सशक्त असतं. सोबतच आम्ही जुलै महिन्यात जसाही पाऊस पडला तर त्या पावसामध्ये आम्ही जीवामृत हे अतिशय म्हणजे बरोबर आम्ही महिन्यातून 2 वेळा देतो. मोठं झाड असेल तर 10 लिटर देतो, लहान झाड असेल तर 5 लिटर देतो. त्या जीवामृतमध्ये असंख्य कोटी जीवाणू असतात, ज्याच्यामध्ये मित्र फंगस पण सुद्धा भरपूर आहे. ते मित्र फंगस जे शत्रू फंगस आहे, उदाहरणामध्ये फ्युजिरम व इतर जे शत्रू फंगस आहे, त्याला जीवामृतमधले जे मित्र फंगस आहे ते पूर्णपणे नष्ट करतात. आणि आमचा जे पावसाळ्यामध्ये जे आम्ही बागेला जीवामृत देतो त्या जीवामृतमध्ये ते पूर्णपणे नष्ट झाल्यामुळं सुरुवात जे फायटोप्थेरा डिंक्याचे जे पावसाळ्यात होते ते होतच नाही. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर या महिन्यापर्यंत आम्ही बरोबर महिन्यातून 2 वेळा जीवामृत देत असतो. सोबतच
म्हणजे 3 महिन्यामध्ये एक वेळा आम्ही प्रत्येक झाडाला 1 ते 2 लिटर गोमूत्र पण देत असतो आणि सोबत आच्छादन असतेच. तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे चवळीचं, बिरुदांच्या, म्हणजे त्याला सजीव आच्छादन म्हणू. या सजीव आच्छादन, जीवामृत या 2 तंत्रामुळं आणि सोबतच आता जे आमचे जे काही दशपर्णी अर्क आहे याचे एखादं मधात 1-2 फवारे आम्ही मारतो. त्या दशपर्णी अर्काच्या फवारे याच्या सर्व नियोजनामुळं आमच्या बागेमध्ये माझं आव्हान आहे, NRCC नागपूरचे सायंटिस्ट मोठ्या प्रमाणात माझ्या बागेला भेट दिलेली आहे. तर जसं काही मराठवाड्यामध्ये एक विद्यापीठ आहे, त्यांचं एक आमच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा फॉलोईंग घेऊन राहिले आहे की खरोखर इथे मध्ये कसं कंट्रोल होते तेल्या डाळिंबामध्ये. त्याचप्रमाणे आम्ही जो डिंक्या कंट्रोल केलेला आहे नैसर्गिक शेतीच्या पूर्ण या ग्रुपने, तर आमचं असं आव्हान आहे की NRCCच्या सायंटिस्टने आमचा बगीचा 1 ते 2 वर्ष त्यांच्या ऑब्झर्वेशनखाली ठेवावा आणि झिरो बजेट नैसर्गिक तंत्रामध्ये आम्ही जे मागच्या 4-5 वर्षामध्ये 10 वर्षापासून तर मी करून राहिलो, पण बाकीचे जे तरुण मुलं आहे हे 4-5 वर्षामध्ये जे उत्पादन वाढून राहिले आहे, टेस्ट चांगली आहे, तर याच्यामध्ये आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या ऑब्झर्वेशनखाली बाग बघावी आणि आम्ही सिद्ध करून दाखवू की नैसर्गिक शेतीमध्ये डिंक्या हा अजिबात येणार